स्वला तृप्त करण्याची ताकद त्या मालकात आहे. मग बाईला थोडासा वाटण का नाही? बाईला दुसरा एक थोडासा अभिमान होता, गर्व नाही बर का, स्वाभिमान होता. बाई म्हणल्या मी अशा मालकाची पत्नी आहे, त्या मालकाच्या कृपेने मला कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं माझ्या हातात आहे. लक्ष्मी म्हणली माझ्या हातात आहे, माझ्या हातात आहे. लक्ष्मीच्या हातात नव्हतं बाबा श्रीमंत करायचं, पण भाग्य तिच्या मालकाच्या पायावर बसतंय. भाग्य कोणाच्या पायावर आहे? पंढरपुरातल्या मालकाच्या आहे. आणि भाग्यन लक्ष्मी एका जाग्यावर आली की भीक मागणार सुद्धा अब्जाधीश होऊ शकतंय. आणि लक्ष्मी आणि भाग्य बाजूला सरकले की 500-500 एकर वले पण नाशिकला इटा उचलायला. रावाचा रंक, रंकाचा राव, ही सगळी ताकद त्या लक्ष्मीच्या मालकाची आणि तिच्यात. मग थोडासा अभिमान असेल का नाही प्रकाशराव? माझ्या मालकाकडे ही ताकद. पार्वती आई साहेब म्हणल्या संहार कार्य माझ्या मालकाकडं, सावित्री आई साहेब म्हणल्या निर्माण खातं माझ्याकडे. या त्रिभुवनात आमच्या तिघीसारखं मोठं कोणीच नाही. आणि या तिघीचं ऐकायला संन्याशी गेले. त्या संन्याशाचं नाव होतं 6व्या क्रमांकाचे संन्यासी देवर्षी नारद. काय त्यांचा महिमा सांगतोय. नारद सत्यलोकात गेल्याबरोबर, उगाच सहज सांगतो, शेवयाचा भात केला, गावरान तूप टाकलं, शेवयाचा भात, दूध टाकलं. मुंडे साहेब नारदानं जेवण केलं. खाली आल्या कैलासावर बदामाचा शिरा केला, तिथेही खाल्ला. पलीकडे वैकुंठात गेल्या तर गावरान तुपन पोळ्या केल्या. काय कमीच नव्हतं तिथं. मोठ्यांची घरं होती. आनंद 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 आनंद. चर्चा झाली, तुमचा शेवयाचा भात खाल्ला, तिथं बदामाचा शिरा खाल्ला, इथं पुरणपोळ्या खाल्ल्या. नारद प्रसन्न झाले आणि तिघी एके दिवशी एका जागेवर आल्या. सहज विचारलं, नारदा सगळं त्रिभुवनात फिरता तुम्ही? हो म्हणले आई साहेब, त्रिभुवनात फिरतो. मग आमच्यासारख्या तिघी इतकं मोठं तुम्हाला चौथी कोणी सापडीत नसल, कोणीच नसन भेटली नाही का चौथी? आमच्या इथे एक बाई पितराच्या दिवशी बाबा जेवायला सांगायची. मला तर आवर्जून सांगत होते ठिकाण पाटील, मी तिचं काम ऐकत होतो. मग 2-3 वर्ष तिच्याकडं पक्षाचं जेवलो, पक्ष म्हणजे पितृपंधरवाड्याचं जेवलो. आणि मग कालांतरानं ती म्हणली, बाळू तुला कोण गुरुजी शिकवितेत रे, त्याला बी आमंत्रण सांग. मग मी गुरुजीला सांगितलं, गुरुजी 2-4 शिक्षक होते गुरुजी मंडळी, म्हणलं उद्या डब्बे आणू नका, ते शहरातून येत होते न खेड्यात. का रे म्हणे बाळू? म्हणलं आमच्या शेजारी एक म्हातारी आहे, तिच्या सासऱ्याचं श्राद्ध आहे आणि त्या दिवशी तुम्हाला उद्याला जेवायला आहे. आता मी सांगितल्यावर त्याच्या लक्षात होतं, हे जरा हिशोबात होतं, तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, बिडी वडीत नाही, असं हिशोबातलं होतं बाळू. असं लक्षात घेतलं आणि मग ते पुन्हा खिडकीतून मास्तरला खडे हाणीत नाही, असं होतं लक्षात त्याच्या पहिल्यापासून. मग त्यानं काही डब्बे आणले नाही. सकाळी म्हणलं, बाळू सांगितलंस कर गुरुजीला? म्हणलं हो. त्याचे पित्र वगैरे जेवले. मला म्हणलं बाळू बोलव गुरुजीला. मग गुरुजीला बोलवलं. ते सगळे शिक्षक, मी बसलो होतो असं लादणीत जेवायला. तर सुनाल सांगितलं, सकू अग मास्तर लोक येतात, तूप ताज कढेव, तूप ताज कढेव. सकाळी रई लावलेलं लोणी होतं आणि पातेल्यात टेकलं, लोणी कडू लागलं. तर आम्हाला खाच्या आधीचा आनंद वाटला, म्हणजे वास येऊ लागला ना चांगला. कढ्याला लोण कढ्याचं तूप होतं, ते असं दुकानातलं थोडंच होतं. दुकानातले म्हणते उत्तम क्वालिटीचं तूप आहे, उत्तम क्वालिटीचं तूप आहे. तुला दूध काढता येतं का सुमळ्या? ॲडव्हर्टाईज कर तू, रुमण्यात आणायला पाहिजे, तो थोत्तर फोडायला पाहिजे, तुला दूध काढता येतं का? एक जण म्हणला उत्तम क्वालिटीचा मोहळाचा मध्ये 2-4 माशा डसल्या राज्यात थांबणार नाहीस. मवळाच्या माशा त्याच्या तोंडाला दसाव, गाडग्यासारखं थोत्तर होईल. त्यानं कधी हुलीलं का मवळ? आणि ते म्हणतो उत्तम क्वालिटीचा मध्ये. यम हानीन तुला सुमळ्या.
कोरडा मोठाडपणा घेतो अंगावर. गौरावयासाठी स्वामी सेवेची कसोटी, कसोटीत यावं लागतं तर माणसानं गौरव करून घेतला पाहिजे. आणि मग ते लोणकड्याचं तूप गरम गरम मथारीन कोणाला नाही वाढ, पण गुरुजीला मला वाढ. मग सहज जेवण आटोपल्यावर म्हातारी म्हणली, गुरुजी तूप कस काय? गुरुजी म्हणले, काकू काय तूप आहे, आम्ही विकत घेतो पण आम्हाला खाताना पण तुपाचा वास येत नाही. तुमच्या घरचं जेवल्यावर आम्ही हात धुतला, रुमालानं पुसला तरी पण हाताचा वास जाईन, इतकं तूप तुमचं चांगलं आहे. वर्णन तर करावंच लागतंय ना. असंच तिघीनं नारदाला विचारलं. या तिघी जणींनी नारदाला विचारलं, कस काय स्वयंपाक? तर गुरुजी कसे म्हणले, तुपाला उत्तम तूप आहे, नंबर 1चं तूप आहे. तसेच नारद म्हणले असतील का नाही, छान 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 म्हणले. पण आमच्या इथल्या म्हातारीनं जरा ह्या तिघीपेक्षा जास्त कळस केला. गुरुजी तूप मस्त आहे ना. हो, तुम्हाला का भेटलं होतं का असं? अरे बापरे, मास्तर दरुजात गेले की उलटले. नकोच म्हणले, घरी गेल्यावर पोट सोळवाचा, हिचं इच्छा दारात वकू द्या. असं काही त्या तिघी म्हणल्या नाही, पण फार वर्णन. पार्वती आई साहेब म्हणल्या, नारदा नसल आमच्या तिघी सारखी कोणी आहे का नाही? नारद वरीच पाहिनं बाबा, वरीच पाहिनं. तर तिघींनी विचारलं, नारदा नेमकं काय? काही नाही म्हणले, आई साहेब तुम्ही ब्रह्मांडात तुम्ही तिघी जणी मोठ्या आहात, पण तुमच्यासारख्या अजून ब्रह्मांडात बऱ्याच आहेत. अजून तुमच्यासारख्या ब्रह्मांडात बऱ्याच आहेत. पार्वती आई साहेब, सावित्री आई साहेब, लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, नारदा तुम्ही संन्याशी माणसं, मागणं पुढं फुफुटा उड, तुम्हाला काय लक्ष्म्या कळणार? नारद म्हणले, आम्ही बाहुल्यावर उभं राहिलो नाही पण आम्हाला लक्ष्म्या कळत्यात. आळंदीतल्या मालकाचं माऊली लग्न झालतं का? नाही नाही नाही, पण बाई सांगायची, धनवंत पुरुषाशी लवथव करी कैशी, कुटका देखोनी सुनी जैशी पुच्छादवी. कसे सांगितले स्त्रियांचे लक्षण? देहूतल्या मालकानं स्त्रीचं लक्षण सांगा, कर्कसे संगती दुःख उदंड फजिती. वर्णन केलं या लोकांनी, माहित होतं या लोकांना. संत लोक अधिकारी असतात. म्हणले, आई साहेब अशा बऱ्याच होता, एखादी सांगता येईल? तिचं नाव आहे अनुसया. काय त्यांचा महिमा सांगतोय? सती अनुसया. पार्वती आई साहेब म्हणल्या, बरं नेमकं आहे काय? नारद म्हणले, काय नाही हे विचारा. लक्ष्मी आई साहेब म्हणल्या, इतकं काय वैभव आहे? मला नाही सांगता येणार म्हणले. त्या माऊलीचं वैभव, समुद्रात जितकं पाणी आहे त्याची शाही केली, जितके वृक्ष आहेत त्याची लेखणी केली, आणि आकाशाचा कागद केला तरी संपत नाही, इतकं मोठं वैभव आहे. सावित्री आई साहेब म्हणल्या, नारदा इथंच थांबा, इथंच थांबा, उद्या सोय पाहू तुम्ही किती मोठी म्हणतात ती बाई. आणि उद्याला होती पौर्णिमा, म्हणजे आजची पौर्णिमा. हो, हे चतुर्दशीच्या दिवशी भांडण लागलं. एरंडाचं गुऱ्हाळ, फेस नाही, रस नाही, काहीच नाही, फुकट कळ नाही. हो, उद्या सोय बघू तिची. ठीक आहे, बोलून घेतलं. आपण आपल्या मालकाला फोन केला. फोन नसतील नाही का? तिन्ही मालक आले. देवादिदेव भगवान शिवशंकर सिद्धनाथ भगवान आले. देवादिदेव पांडुरंग परमात्मा विष्णू परमात्मा आले. देवादिदेव ब्रह्मदेव सावित्रीचे पती तिन्ही आले. आणि काय करायचं? तिघीनं सांगितलं, नारदांनी सांगितलं, फार अधिकारी स्त्री आहे, बघा बरं तिचं सत्व. बायकाचं ऐकावं लागतंय. ज्याला बायकाचं ऐका वाटत नाही त्यांनी बाबाच्या पक्षात जायचं. ताण नाही, काही ताण. इकडं आल्या एक जण म्हणला, महाराज झालं राव देवाच्या कृपेने लग्न, आनंद. पिना पडणार आहे, जरसा थांब, मला 2-3 वर्षाला सांगतो आनंद किती किलो झालाय. तर
हो, तो हा आनंद सगळा असाच वड्याला जाणार आहे. तो जरासा थांब. हो. लय लोकायला वाटतंय पप्याची माय आल्यावर माणसाला आनंद वाटतो. पप्याची माय किती ज्वाला मिरची हे संगती केल्यावर कळत असत. लग्न झाल्या झाल्या काय जीव लावतात बाबा बायका. कुठे जाणार आहेत आज? उद्याला परत येताल का? मग उद्याच्या स्नानाची तयारी टॉवेल घेऊन जा, ववनं घेऊन जा. ववनं म्हणजे अंडरवेल. निमस्ती घेऊन जा म्हणजे बनेल. तेच तर म्हणलं मान हालू नका. ते ह्या मेमरी कार्डात आहे, तुमच्या मेमरी कार्डात येत नाही ते. विठाला विठाला वय असू द्या गिरगावच्या बाळूचं कमी पण वाचितो ना. भाई आणि मग तुम्ही ज्यांच्याकडं जाताल त्यांच्याकडं सोय जर नाही झाली तर 2 लाडू बांधून देऊ का? इतका जीव लावतात. आल्या आल्या जेवताल का? नकोय. थोडा चहा करू का? नको ग. हळदी टाकून दूध करू का? नको ग. तुम्हाला ऍसिडिटी झाली असेल, काळा चहा करू का? ताण देऊ नको गडे, तू शांत बस बर. इतका जीव लावतात. कौरक माहितीये का? एक पप्या होस तर पप्या झाला की 50% तुकडाच पडला. अग मी 4 दिवस वारीला जाणार आहे, माझी पिशवी भरभर. मी काय केलंय, तुमच्या दोन्ही ड्रेसच्या विस्तरीला टाकलंय. तुम्ही जाण तिथून आणा बरं, त्या विस्तरीच्या दुकानातून तुमचे कपडे. अगं टावेल, तुम्हाला काय माहिती हो, काल आभाळ होतं, टावेल वाळला नाही, मी सुकत घातलाय तसाच हातात न्या, एसटीत वाळवा. हो माझं वव न ग. अहो तुम्ही काल गेले एक हरपून आले, आता एकच आहे. सकाळी आंघोळील होतं, आता बोटात धरून न्या. ववने न्यावं लागतं का नाही प्रवास? बोटात धरून अंडरवेल. एक कवा माहितीये का? एक पप्या झाल्यावर आणि पप्याला पपी यावा म्हणजे पप्याचं लग्न व्हा. गळ्यात शपथ 100% तुकडा. मग तर पप्याच्या बापाकडे कोणी पाहतच नाही. अर्ध प्रेम पप्यावर आणि पप्याचं लग्न झाल्यावर पप्याला पोरग व्हावा. अर्ध प्रेम नातवावर, म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच. इतकी बेकार परिस्थिती. मी तर म्हणतो देवा, वैऱ्याला पण येऊ देऊ नको ही वेळ. वैऱ्याला ही वेळ याच्या आधी आपलं राम नाम सत हे मेल खचित हे करून टाक. त्याला लयच वाटतं मी लग्नाला. अहो इतके रगील काय काय हरामखोर लग्न झाल्यावर मारुतीरायाच्या पाया पडायला लाल बूट घालून जाते. अरे त्यानं रावण पालथा केलाय रे. तू हे तंगडे हाणायला त्याला किती लाकडं लागते. एका चपक्यात तू हे तंगडे मोडीन न तो हनुमान. येड्यावानीच करायला तररलाच. आषाढ महिन्यातल्या शिदडावानी वळ 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 करते. पप्याची माया आली की असो ऐकावं लागतं पप्याच्या माईचं. इलाज नाही त्याला. ताकद या महाराष्ट्रातल्या या भारत देशातल्या संतांची ताकद, या भारत देशातल्या पतिव्रता साध्वी स्त्रीची ताकद. अधिष्ठान दैवत सिद्धनाथ भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान. रम्य असं दिव्य संस्थान. त्या संस्थानचा अधिपती अध्यक्ष. या संस्थान चालवायची प्रणाली एक आधारस्तंभ, पूजनीय, प्रातस्मरणीय, वर्णनीय गुरुवर्य आत्मानंदजी गिरी बाबा. अशा परम पावन महात्म्याच्या कुशल कार्यस्थितीत चालत असलेली ही जुनाट परंपरा. शक्यतो इथं या प्रांतातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे अन्नदान उद्या काय असतंय, चुलांगण किती पेटलेले आहेत. इकडे नुसतं डोळे फिरल्यावर कळते, पलीकडे गेल्यावर काय नियोजन. भगवान दत्तात्रयांच्या मंदिराचा केवढी मोठी वास्तूची उभारणी झाली. याही वर्षी बाबाच्या अंतकरणात कलशाचं करायचं होतं, पण थोडंसं लांबत गेलं. पुढच्या वर्षी मंदिराच्या
कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. परिसरातल्या सात्विक तात्विक सद्भक्तांनी हे लक्षात ठेवा. बाजूला वाहणाऱ्या त्या पवित्र पापनाशीचं पात्र मोठं केलं. मंदिराच्या अलीकडच्या कडेला तटाला भरपूर तिचं खालचं काढून वर हे लावलंय. पण साहेब त्याला दगडाची पिचिंग करणं अत्यंत गरजेची. अलीकडच्या बाजूला सज्जनो, तुम्ही सगळ्यांना महाराज म्हणताय, तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण महाराजात फरक असतो. आम्ही सगळी महाराज संसाराचे दास आहेत आणि हे ओरिजिनल देवाचे दास आहेत. आम्ही संसाराचे दास आहेत, हे देवाचे दास आहेत. आम्ही संसारातल्या लोकांना घरचे मानतो, हे विश्वाला घरचे मानतात. विश्वची माझे घर अवस्था आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त प्रसन्न व्हावा, त्याला सिद्धनाथाचं दर्शन व्हावा, तो बसावा, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन व्हावा, त्याच्या अंतःकरणात आनंद दरवळावा, हा भाव पूजनीय गुरुवर्य बाबांचा आहे. साहेब लॉकडाऊनच्या काळात राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली बाबांनी. ते तुम्ही लॉकडाऊनच्या काळात, मला वाटतंय माझ्या जीवनात त्या लॉकडाऊनमध्ये 2च कीर्तन झालं. एक श्राद्धाचं कीर्तन झालं आणि बाबांनी प्राणप्रतिष्ठेचं कीर्तन इथं ठेवलं प्रकाशराव. पुन्हा मला महाराष्ट्रभर कुठं कीर्तन नाही करता आलं. 1.25 वर्ष. दिव्य दुरून दिसेल असं सुंदरसं राम मंदिर, फार सुंदरसं उंच टेकड्यावर. प्रसन्न बाबाजींचं फार मोठं योगदान. तो तटही व्हावा. इथं कोणी राजकीय क्षेत्रातला बसला असेल, त्यानं थोडीशी अंतःकरणाला अशी चाहूल द्या, थोडीशी चालना द्या की तो तट एखाद्या निधीतून व्हावा. त्याच्या बाजूला पूर्ण अशी दगडाची पिचिंग व्हावी. कालांतरानं तो पाण्यानं तो भाग वाहून जाऊ नये आणि अगदी प्रसन्न भविष्यात त्याला बेड होईल. पलीकडे घाट करण्याची पुन्हा संकल्पना बाबाजीची आहे. फार नाविन्य. रम्य अशा दिव्य भगवान शिवशंकराचं अधिष्ठान, भगवान त्रिदेवांचं अधिष्ठान असलेलं हे सिद्धनाथ संस्थान. इथं प्रत्येक ज्यानं अंतकरण शुद्ध ठेवून दर्शन घेतलं, त्याच्या अंतकरणातल्या सर्व इच्छा सिद्ध होतात. त्याचं नाव सिद्धनाथ आहे. त्याच्या अंतकरणात तो भाव असावा, त्याच्या इच्छा पूर्ण सिद्ध होतात. असं संस्थान. फार दिवसापासून बाबाजी मला आमंत्रित करतात. बाबाजी मी रगीले, फक्त भेटतो तुम्हाला, भेटतो. बाकी तारका घेणाऱ्याला विचारा किती रगीले नाही. विकास भेटतो मी. तुम्ही मला कधीतरी फोन करता, महाराज दत्त जयंती लक्षात आहे का? 10वी 9वी आली की पहिली दत्त जयंती त्याच्यावर पडती पेन. भीती वाटतीये मोठ्या लोकांना. रक्तांबरवरुत कायाम कामाम दग्धो वैशानरो. या लोकांनी वासनेला विस्तू लावलाय, कामाला विस्तू लावला. विकास असे अधिकारी लोक आहेत. दिसायला जरी साधे दिसतील आणि खरे लोकच साधे दिसत असतात. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विषयपण मिरवी आवडोनी. साध्या अवस्थेत राहणारी लोक. प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं जाज्वल्य अधिष्ठान. कुठं ड्युटी आहे? एक दिवसाचा वेळ काढून या ठिकाणी दर्शन करता यावं. त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा आदरणीय विद्यमान कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना बोलून बंदोबस्तात मंदिरासाठी वाळूची पूर्तता करावी. कोणाची ताकद आहे प्रकाशराव? या ठिकाणाची ताकद आहे, ह्या जागेची ताकद आहे, या देवतेची ताकद आहे, या अधिष्ठानाची ताकद आहे. सर्वांनी अधिष्ठानावर येत असताना सात्विक भाव अंतःकरणात ठेवून यावा. हा सिद्धनाथ तुमच्या जीवनातल्या पूर्ण गोष्टी सिद्ध करत राहील. येत जा, येत जा, येत जा. भाव ठेवायचा, चांगल्यापणा तिथे येत जा. अशा या पवित्र अधिष्ठानावर पूजनीय गुरुवर्य आत्मानंद स्वामीजी
परिसरात वारकरी संप्रदायाचा जिथे जिथे सप्ताह असेल, कार्यक्रम असेल, भागवत असेल, शिवकथा असेल, शिवपुराण असेल, रामायण असेल, कीर्तन असेल, सनातन धर्मीय जे जे कार्यक्रम, कलशारोहणाचे कार्यक्रम असतील, दिवसभर सारखे सारखे व्यापात, कोणाचं आमंत्रण टाळायचं नाही. आता ते एकदम साध्या परिस्थितीत. आमचा मित्र माऊली 2 वर्षापासून कीर्तन करायला आहे, तर त्यांनी संघ 2-4 शिष्य ठेवलेत. बापा आता 2-3 वर्षच झालं करायला. तर मला घोंगडी टाकल्यावर माझ्या घोंगडीवर बसलं नाही ते. बाबांना आम्ही जेवताना किती बाऱ्या पाहिलं सोबत, कोण्या सप्त्यातल्या कार्यक्रमात मला जवळ घेऊन जेवायला बसायचे. आणि ते मा मित्र ते मी एकाच नदीचं पाणी पिलो तो वान्याराव आणि वाकून. एक नंबर गोळा भाजणार, खिशात हरभरे टाकणार, मला देणार. मी म्हणलं नको गडे, जीभ बाहेर पडन, हे चोरीच आहे. असं हरभरे चोरीत नव्हतं, तुम्हाला राग येऊन म्हणून त्याच्यावर घेतलंय. काय 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 महिमा असती. हो, मी फलाण्यात चहा पिन आणि चपात्या परातीत चुरून आणतो, अशातलं नाही. हे महत्व हरवी किंवा पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, या महिमेतलं जीवन आहे. वर्णन करावं तितकं थोडं. अशा महात्म्यांना जोपासा, त्यांच्या चरणावर डोकं ठेवा. निदान त्यांच्या पायातल्या प्रतापाने आपल्या डोक्यातली काजळी जळून जाईल. अशा साधूच्या पाया पडत जा. काय होतं माहितीये का, पाणी जर चुकीचं पेलं तर पोटाचे आजार होतील. पण पोटाच्या आजारासाठी डॉक्टर उपलब्ध आहेत. पोट दुखणं बंद करतील, उलटी बंद करतील, बाथरूम बंद करतील, पोटात कळ निघत असेल गोळ्या देऊन बंद करतील. पण साधू जर चुकीचा भेटला, पिढ्यानं पिढ्या मातीत जात्यात. म्हणून पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. चांगल्या साधूच्या पायावर डोकं ठेवायचं. हे प्रत्यक्ष ब्रह्म या प्रांतातलं मूर्तिमंत प्रत्यक्ष तिन्ही देवाचं अधिष्ठान पूजनीय बाबा आहे. साधू थोर जाना, 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 साधु थोर जाना, कन योगी, कन योगी, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना, या अवस्थेवर आरूढ असणारे महात्मा आहेत. एक पुरावा मांडतो आणि पूर्णविराम करतो. बाबा नंतर दीपोत्सव आहे ना, एक पुरावा मांडतो. इथे सिद्धनाथाचं अधिष्ठान आहे, भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान आहे, काही अंतरावर विश्वाचं दैवत नागनाथाचं अधिष्ठान आहे, आणि काही अंतरावर इथं पुढे पंढरपुरातल्या मालकाला थरथर कापायला लावणाऱ्या संत शिरोमणी नामदेवरायचं अधिष्ठान आहे. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम संगे, जेवी भरा भरा नाम सवे. थरथर कापला जगाचा बाप. नामदेवरायांनी सांगितलं देवा जेवा लागते. केली म्यांगोळ नाही मी वोंगळ, केली म्यांगोळ नाही मी वोंगळ. नामदेवराय देवाला बोलतात, देवा मी आंघोळ करून आलो रे, हे पालसा नाही रे.
माझे बाबा हाटाला गेलेत म्हणजे बाजाराला गेलेत. देवा जेवावं लागतंय. फार मोठा अभंग आहे, लांबलचक. 2-3 कडव्याचा अभंग नाही तो, मोठा अभंग आहे, मोठा अभंग आहे. शेवटी विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं काहीतरी आघटित होते आणि नामदेवरायचा हा अध्यात्मातला भक्तीतला पुरुषार्थ पाहिल्यावर काका देव थरथर कापला. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जीवी भरा भरा नामसवे. लागलीच जेवायला बसले. हा भक्तीतला पुरुषार्थ नामदेवरायचा. एक पुरावा सांगतो. तीर्थावळीतला प्रसंग आहे. तीर्थयात्रेला जाण्याचा भाव इच्छा माझ्या आळंदीतल्या मालकांची होती. पुतळीची तीर्थे बघा, तीर्थावळी वाचा. भुतळीची तीर्थे पहावी नयनी, हे असे अर्थ आहे कोणाच्या मनात? आळंदीतल्या मालकांच्या. पण यात्रेला जात असताना झोपायला तुमच्या दुकानातला पलंग असावा नामदेव फर्निचरचा गरज नाही. फक्त यात्रेला माणूस सोबत चांगला असावा. तुमचे पलंग लागतेत ना घरात. खुर्च्या गिडच्या परवाल पाहिल्या होत्या आपण मोबाईलवर. न्यावं लागतं. यात्रेला माणूस सोबत चांगला असावा. माणूस माणूस. नामदेवरायची इच्छा भूतळावरची तीर्थ पावी, पण सोबत कोणाला घ्यायचं? प्रकाश नामदेवरायला. आळंदीतल्या मालकांची इच्छा ज्ञानोबारायांची तीर्थ पावी, पण सोबत घ्यायचं नामदेवरायला. आणि नामदेवराय काय पंढरपुरातल्या मालकाला सोडित नव्हते. देवानं सांगितलं नामदेवा जा ना. नको म्हणे देवा, मला तुझ्या पायापाशीच ठाव पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काही नको. मला दूर लोटू नका ना देवा. का लोटता? नामदेवराय भगवान म्हणतात नामदेवा जा ना, ज्ञानोबा आहेत